तर कोल्हापुरातून जाऊया नागपुरामध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती आहेत। कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। महत्त्वाच्या लढतींकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्यामुळे उत्सुकता सुद्धा वाढली आहे। नेते गड राखणार की गड त्यांचा पडणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। तर नागपुरामध्ये मोठ्या लढती आहेत आणि या लढतींकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। तर नागपूरमधील महत्त्वाच्या लढती कोणकोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। काठोलमध्ये सलील देशमुख विरुद्ध चरणसिंह ठाकूर अशी लढत आहे। या लढतीकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। सावनेरमध्ये अनुजा केदार विरुद्ध आशिष देशमुख ही काटेकी टक्कर होती आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस हे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुदधे हे उमेदवार आहेत। नागपूर दक्षिण मध्ये मोहन मते भाजपाचे उमेदवार विरुद्ध काँग्रेसचे गिरीश पांडव अशी लढत होती आहे। प्रवीण दटके नागपूर मध्यमधून भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात बंटी शेळके हे उमेदवार आहेत। नागपूर पश्चिम मध्ये विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार विरुद्ध सुधाकर कोहळे हे भाजपाचे उमेदवार अशी लढत होती आहे। नागपूर उत्तर मधून नितीन राऊत विरुद्ध भाजपाचे मिलिंद माने अशी लढत। बऱ्याच ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत होती आहे। कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे उमेदवार विरुद्ध सुरेश भोयर हे उमेदवार आहेत। रामटेकमध्ये आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे अशी लढत होती आहे। या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत। या लक्षवेधी लढती आपण पाहिल्या। त्यानंतर जाऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेत। हितेश, नागपुरामध्ये अनेक लक्षवेधी लढती होत आहेत। काटेकी टक्कर अनेक ठिकाणी बघायला मिळतीये। काय वैशिष्ट्ये आहेत नागपूरमधील या विधानसभा निवडणुकीची? नक्कीच बघितलं गेलं तर विदर्भातले जास्तीत जास्त जे नेते आहेत ते विधानसभेवर आपला ठसा जे आहे उमटवत असतात आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर 6वी टर्म आहे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद पण पटकारलेलं आहे आणि त्या अगोदर जे आहे मुख्यमंत्री सुद्धा राज्याचे ते राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर विदर्भातील नागपुरात जे आहे देवेंद्र फडणवीस ह्या एक खूप मोठं जे नाव आहे ते आपण बघू शकतो। त्यानंतर जर बघितलं गेलं तर नाना पटोले असतील विदर्भातले आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार असतील, सुधीर मुनगट्टीवार असतील। प्रचारात काय महत्त्वाचे मुद्दे दिसले? प्रचारामध्ये अशी काय वैशिष्ट्ये दिसली ज्यामुळे प्रचार मवियाकडून महायुतीकडे किंवा महायुतीकडून मवियाकडे फिरताना दिसला? नक्कीच प्रचारादरम्यान जर बघितलं गेलं तर पक्षफुटीनंतर पहिली निवडणूक आहे आणि या विधानसभेची पहिली निवडणूक असल्यामुळे जे आहे अनेक अटीतटीचे सामने आपल्याला जे आहे इथे विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर सध्या जे निवडणुका ज्या पार पडल्या 2 दिवसापूर्वी त्यामध्ये आपण बघितलं की भाजप आणि काँग्रेस यामध्ये स्वतः उमेदवार एकमेकांच्या याच्यात लढताना पाहायला मिळाले। कार्यकर्ते तर लढतच असतात, मात्र यावेळी उमेदवार देखील आपल्याला आमने सामने येताना पाहायला मिळाले होते आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर अनेक पद्धतीने जे आहे राजकारण जे आहे कसं चाललंय हे बघणं जे आहे विदर्भामध्ये तेवढंच महत्त्वाचं ठरत होतं। आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जे बडे नेते आहेत ते काँग्रेस आणि भाजप असाच जो आहे विदर्भामध्ये जो मेन लढत आहे। फक्त 2-3 जागा जर विदर्भातल्या सोडल्या, जसं काटोलमधली सलील देशमुख जे आहे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख असतील, ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी तिकीट त्यांना देण्यात आली होती आणि त्या तर हितेश, नागपुरात आणि विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी काटेकी टक्कर आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।